गोतसुर्वे आणि गायकवाड परिवाराकडून आमच्या संपूर्ण कुटुंबाला धोका असून पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर आमच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं अशी भीती विद्याभूषण चिवरीकर यांनी व्यक्त केली। विजापूर रोड परिसरातील नवीन आरटीओ कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथं राहणाऱ्या विद्याभूषण चिवरीकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। आपण सेवानिवृत्त पोलीस असून आपल्या मुलीच्या नावे सिद्धेश्वर नगर इथं असलेल्या चिवरीकर क्लासेसमधून प्रतीक तळभंडारे या विद्यार्थ्याची सायकल ही कुणीतरी घेऊन गेली। यामुळे प्रतीकची आत्या सुनंदा गोतसुर्वे, सीमा गायकवाड, बाळू गोतसुर्वे यांनी घरी येऊन या संदर्भात अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ आणि दमदाटी करून मारहाण केली। 8-10 स्त्रिया त्यावेळेस रिक्षा करून माझ्या घरी आले व तुम्ही आत्ताच्या ताबडतोब चला आम्हाला CCTV दाखवा। आता 9च्या दरम्यान 9 वाजत होते त्या दरम्यान ते स्त्रियांचा हावभाव आणि त्यांचं हे बघून मी घाबरलो। मी म्हणलं आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही, सकाळी दाखवतो। नंतर मी म्हणलं तुम्ही ऍडमिशन केलं नाही, त्याच्या वडिलांनी ऍडमिशन केलं, त्यांना येऊ द्या, मी त्यांना दाखवतो, नाहीतर तुम्ही पण पाहिजे उद्या, आता मी दाखवत नाही। त्यावर मला घरातून ओढून, तसं CCTV फुटेज आहेत आमच्याकडं, घरातून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर माझ्या 2 मुली नातवंड हे धरपकड केल्यानंतर त्यांचे आणखीन आणून बाहेर येऊन फारच गुरदार झाला। त्यानंतर मी मुलींना नातवंडांना घरात घातलं व कुलूप लावून घेऊन सांगून मी आणि माझी पत्नी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल करेपर्यंत ते डोक्याला रक्त दाखवून आले। अहो आम्हालाही मारा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये आमच्या अंगावर मारायला आले। पोलिसांनी आम्हाला वाचवले, आत बसवले व ते झाल्यानंतर परत आम्ही घरी गेल्यानंतर तिथेही गोंधळ होता। परत एकदा आम्ही पोलीस स्टेशनला हे गोंधळ करायला लागले। 112ला फोन केल्यानंतर ते पोलीस आले होते, त्यांनीच म्हटले की परत एकदा जावा। या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार देऊन येत असताना पुन्हा अशोकनगर इथं या लोकांनी आपली पत्नी अनुराधा हिला बेदम मारहाण केली। याचबरोबर इतर तिघांनीही लाकडी दांडक्यानं आपल्याला आणि आपल्या पत्नीला अर्वाच्य शिवीगाळ करून जबर मारहाण केली। यामुळं मोठ्या प्रमाणात डोक्याला, कानाला, गुडघ्याला दुखापत झाली। या संपूर्ण प्रकरणात आमची काहीही चूक नसताना आम्हालाच बेदम मारहाण करून उलट आमच्या मुलीवरच खोटा गुन्हा दाखल करण्यात येऊन आमची नाहक बदनामी करण्यात आली। पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं। आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या जीविताला या लोकांपासून धोका आहे। पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं अशी भीतीही विद्याभूषण चिवरीकर यांनी व्यक्त केली। दुसरी वेळ मी पोलीस स्टेशनवरून परत येणार 10च्या पुढचा टाइम झाला होता। 10 आम्ही घरी जात होतो। हायवेवरून RTO रोडला टर्नला एक रिक्षा उभी होती, त्यात ते दडून बसले होते 8-9 लोक दबा धरून आणि रिक्षा आणि बाहेरच्या बाजूला आमची गाडी टर्न मारून तिथं जवळ जाताच आमच्या पुढे जोरदार रिक्षाची धडक मारून आम्हाला खाली पडले। लाठी काठी इतर हत्याराने आम्हाला मारहाण करू लागली। पती पत्नीला दोघांनाही मारहाण, भरपूर जबर मारहाण केला। ते ज्या वेळेला मी मेलो म्हणून समजले त्यावेळेला ते पळून गेले। तिथल्या जमलेल्या पब्लिकने मला रिक्षात घालून पत्नीसह सिव्हिलला पाठवले। उपचार त्यावेळेला झाला, पण असा प्रकार त्याने आमच्या सोबत केलाय व उलट माझ्याच मुलींवर केस दाखल केला। सुनंदा गोतसुर्वे यांची मुलगी आपल्याकडंच ट्युशनला होती। आपण त्यांच्या मुलीला विनाशुल्क शिकवलं, ती चांगल्या मार्कानं पास झाली। आज तेच लोक असं वागतायत, हे दुर्दैवी असून यात नाहक आमची बदनामी होत असून या प्रकरणात संबंधितांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणीही त्यांनी केली। केस दाखल करणारी स्त्री जी आहे सुनंदा गोतसुर्वे यांची मुलगी 10-12 वर्षापूर्वी माझ्या सेवा दर्शन शाळेला शिकत होती। माझ्याकडेच ट्युशन शिकलेली आहे, 92% पास झाली। आता मुंबई पोलीसमध्ये नोकरी करत आहे व त्या लोकांनी माझ्या मुलींवर गुन्हा दाखल केला की मारहाण केली। त्यांच्या मुलीला मी विनाशुल्क 1 रुपया न घेता 10वीचा अभ्यास शिकवलेला आहे व ती 92% पास होऊन आता सर्व्हिस करत आहे। मग असे बिनउपकारी लोक आहेत, आपल्याला काहीतरी न्याय मिळाला। आता माझी मागणी अशी आहे की माझी जी बदनामी करत आहेत त्यामुळे माझी बाजू मांडणं मला योग्य वाटतंय, कारण ते लोक माझीच बदनामी करत आहेत। पब्लिकला फक्त एक बाजू दिसत आहे। आता माझी मागणी काय ना, माझंही व्हावं, माझी बाजू पब्लिकला कळावी, आमची बाजूही कळावी ना सर।
आता आमची बदनामी होत चालली. पण ही विशेष हे लागलेलं हे झालेलं सर्व हे त्या लोक जसं वागले ही भाग हा एक बाजू नाण्याची आली पुढं, पण दुसरी बाजू पण आली पाहिजे. कारवाई व्हायला पाहिजे सर. कारवाई झालेली आहे ती काय करायचं, पोलीस करायला ते करतीलच. पण अर्ज आम्ही दिलेलाच आहे. कारवाई व्हायला पाहिजे. गुन्हाही दाखल झालाय, पण आमची बाजू पण पब्लिकला कळाली पाहिजे. कारण पब्लिक आम्हाला वारंवार म्हणतात तुमच्या विरुद्ध असं आलंय, तुमच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला म्हणून वारंवार मला फोन करायला लागलेत. पण ते गुन्हा दाखल झाला पण ते कोणत्या प्रकारे झालाय, मग त्या लोकांनी आमच्यावर काय अन्याय केलाय ती बाजू ही जनतेपुढे मांडली पाहिजे ना आपण. दरम्यान श्वेता चिवरीकर यांनीही या प्रकरणाबद्दल अधिक माहिती दिली. आपल्या आईवडिलांना जबर मारहाण झाल्याचं सांगताना या प्रकरणी न्याय मिळावा, आमची मुलं घाबरली असून सध्या त्यांची परीक्षा सुरू आहे, मात्र घाबरून ती घरी बसली आहेत. आमच्या जीवाला या लोकांकडून धोका आहे. आमच्या परिवाराची सुरक्षा महत्त्वाची असून पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करताना श्वेता चिवरीकर यांना यावेळी अश्रू अनावर झाले. आम्ही क्लासेस खूप जणांना फ्रीमध्ये पण आम्ही क्लासेस वगैरे घेतलं. खूप जणांना सांगितलं लॉक वगैरे लावा. त्यांनी चोरी झाली त्या मुलाची सायकल. त्यांचे पेरेंट्स, प्रतीक ताळ भंडारीचे पेरेंट्स वगैरे येऊन त्या आत्या वगैरे घरामध्ये येऊन CCTV क्लिप आत्ताच दाखवा रात्री म्हणून सरांना वडावडी करून त्याच्यामध्ये आम्ही पण वाचवायला गेलो वडिलांना. तर त्याच्यामध्ये कंप्लेंट करायला आई वडील जेव्हा जाऊन येत होते त्यांना त्या टर्निंगकडे रिक्षाने धडक देऊन ना त्यांना खूप मारलं सर. त्यांना ते ॲटलिस्ट ते मेले म्हणून त्यांनी सोडून गेले सर. खूप लागलं त्यांना आणि त्यांची बाजू मांडली गेली आहे. आमची बाजू हे मांडून आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. मुलं पण घाबरून घराबाहेर निघत नाही आहेत सर. आणि वडिलांना टाके पडून आईला पण केस ओढून त्यांची कारवाईची मागणी करावी सर आणि न्याय मिळावं. आमच्या मुलांची परीक्षा चालू आहे तरी पण आम्ही घाबरून कुलूप लावून घरी बसलोय, कारण त्यांचे लोक फिरत आहेत रस्त्यामध्ये. परत आम्हाला जीवाला भीती आहे, तर न्याय पाहिजे सर. या संपूर्ण पार्श्वभूमीवर चिवरीकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे अत्यंत भीती आणि तणावपूर्ण वातावरणात वावरत असून पोलिसांनी तातडीनं पावलं उचलून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा चिवरीकर कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला गायकवाड आणि गोतसुर्वे कुटुंबियांकडून मोठा धोका निर्माण होऊन कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे.